पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विकसित भारत विकसित राजस्थान या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत। या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान 17,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत। हे प्रकल्प रस्ते, रेल्वे, सौर ऊर्जा, वीज पारेषण, पेयजल तसंच पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू यासह अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांशी संबंधित आहेत। राजस्थानमध्ये 5,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। पंतप्रधान 8 पदरी दिल्ली मुंबई ग्रीनफील्ड अलाइनमेंट द्रुतगती मार्गाच्या बाओली झालाई रस्ता ते मुई गाव विभाग, हरदेवगंज गाव ते मेज नदी विभाग आणि मध्य प्रदेश सीमेपर्यंत टाकळी ते राजस्थान या 3 विभागांचं लोकार्पण करतील। या प्रदेशातील रेल्वे पायाभूत सुविधांचं बळकटीकरण करण्याच्या अनुषंगानं सुमारे 2,300 कोटी रुपये खर्चाच्या राजस्थानमधील 8 महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांचं राष्ट्रार्पण आणि पायाभरणी देखील पंतप्रधान करणार आहेत। पंतप्रधान जोधपूर इथे इंडियन ऑइलच्या LPG बॉटलिंग प्रकल्पाचं लोकार्पण करतील। राज्यव्यापी कार्यक्रम, विविध सरकारी योजनांचे लाखो लाभार्थी यामध्ये सहभागी होणार आहेत।